स्टार्ट. महाराष्ट्राच्या नागरीकरणाचा वेग जास्त असल्यामुळे जादा लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरांची व त्या सभोवतालची वाढ झपाट्याने होत असते. सदरची वाढ ही वेडीवाकडी न होता नियोजनबद्ध व्हावी व त्यांना आवश्यक त्या सेवा सुविधा देखील पुरविण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमात प्रादेशिक योजना, विकास योजना, विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करून शहराभोवतालचा विकास नियोजनबद्ध करणे अशा तरतुदी आहेत. परंतु नियोजन प्राधिकरणाच्या आर्थिक परिस्थितीमुळे नियोजन प्राधिकरणे नागरिकांना पुरेशा प्रमाणात सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात कमी पडतात. त्यामुळे नियोजन प्राधिकरणाची नागरिकांना सेवा व सुविधा पुरविण्याची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून शहराची चांगली वाढ होण्याकरिता विकसित होणाऱ्या जागा मालकाकडून विकास शुल्क घेऊन सेवा सुविधा पुरविण्याची संकल्पना आहे. उक्त अधिनियमामध्ये विकास योजनेतील प्रस्तावानुसार नागरिकांना सेवा व सुविधांची आरक्षणे विकसित करण्याचा स्तर वाढविण्यासाठी नियोजन प्राधिकरणाने विकास शुल्क आकारावयाच्या व गोळा करण्याबाबतच्या तरतुदी समाविष्ट केल्या आहेत. सदर विकास निधी प्राधिकरणाने त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकात स्वतंत्रपणे दाखविणे आवश्यक आहे व सदर रक्कम प्राधिकरणाने त्यांच्या हद्दीतील सार्वजनिक सेवा सुविधा पुरविण्यासाठी व त्यांच्या देखभालीसाठीच वापरणे अनिवार्य आहे. थोडक्यात विकास शुल्क म्हणजे नागरिकांनी नागरिकांच्या विकासासाठी जमा केलेली रक्कम असेच म्हणता येईल. स्टॉप.